त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण बघूया. का दोन वाट्या काजू बदाम आणि पिस्ता आणि भोपळ्याच्या बिया, खसखस, 2 वेलच्या, 1 वाटी अंजीर आणि मनुके आणि डिंक आणि 2 वाट्या खजूर आणि मखाना. चला आता आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. चला आता आपण काजू बदाम ह्यात परतून घेऊया. काजू आणि बदाम गरम करून घेतलेले आहे, ते गरम झालेले आहे. आता आपण पिस्ता भाजून घेऊया. आता आपण काजू आणि बदाम गरम करून घेतलेले आहे, ते गरम झालेले आहे. आता आपण पिस्ता भाजून घेऊया. आता आपण पिस्ता भाजून घेतलेला आहे, आता आपण मखाना भाजून घेऊया. तळून घेतलेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. छान असे डिंके आपले तळून घेतलेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण डिंक भाजून घेतलेले आहे. आता आपण जे भाजलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते जाडसर मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपण डिंक आणि सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत. आता आपण खजूर मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि आपण या भांड्यात आपण तूप 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. आता आपण हे खजूर आणि अंजीर आणि मनुके ग्राइंड सुद्धा करून घेतलेले ते आपण टाकून घेऊया. आता आपण
चमचे तूप टाकून घेतलेले आहे. आता आपण हे खजूर आणि अंजीर आणि मनुके ग्राइंड सुद्धा करून घेतलेले ते आपण टाकून घेऊया. आता आपण हळद घेऊया. ओवी स्माईल. आता आपण हे सारण छान असं हलवून घेतलेलं आहे आणि परतून सुद्धा घेतलेलं आहे. आणि आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण ह्यात टाकून घेणार आहोत आणि यात आपण वेल चेचून वेलची पण टाकलेली आहे. हलवून घेऊया. आता आपण गॅस बंद करून एकसारखं हलवून घेऊया. हे सारण थंड होऊ देऊया. त्यानंतर आपण त्याचा रोल बनवून घेऊया. आता आपण हे सारण थंड होऊन दिले. आता आपण या पिशवीमध्ये या सारणाचा रोल करून घेऊया. ह्या सारणाचा आपण रोल करून घेतलेला आहे. आता आपण थोडंसं त्याच्यावर खसखस टाकून साईडला त्याला रोल करून घेणार आहोत. आता आपण याला रोल करून घेऊया. खसखस आपण लावून घेतलेला आहे. आता आपण त्याला रोल करून घेऊया. टाईट कर टाईट. आता आपण हे रोल करून घेतलेलं आहे. आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. आता आपण हे फ्रीजमधून म्हणजे रोल आपण फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याचे पीस करून घेऊया. आता आपण याचे पीस करून घेऊया. आता माझे रोल कट करून झालेले आहेत. तुम्हाला माझी खजूरच्या रोलची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.